नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर शहरालगत मांडकी येथे 2018 पासून मतिमंद मुलाला मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस, चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल। तर डॉक्टर संपदा मुंडे यांचा जीव गेला मात्र न्याय मिळत नसल्याचा आरोप करत घाटीतील डॉक्टरांनी केलाय काम बंद आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पूर्वेला असलेल्या मांडकी येथे 2018 सालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये फ्रायपॅनने मतिमंद मुलाला मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदर ठिकाणी मुलांना नेहमीच मारहाण होत असल्याचा आरोप असून या प्रकरणात चिकलठाणा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मतिमंद विद्यार्थ्याच्या निवासी विद्यालयामध्ये लहान मुलांवरती बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। मांडकी गावातील चैतन कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडलाय। या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मुलाचे हात बांधून त्याला फ्रायपॅनने मारहाण केली जाते। फक्त इतकंच नाही तर या विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलंय। विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे याने देखील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले। तक्रारीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्याच्या छातीवरती पाय ठेवून त्यांना मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। या संपूर्ण प्रकरणात संबंधितांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील शेकडो निवासी डॉक्टरांनी काम बंद केलं होतं। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असं म्हणत डॉक्टरांनी सेवा बंद केली होती। तर काम बंद केलेल्या निवासी डॉक्टरांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। 10 दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही। ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकारप्रती आपल्यासाठी, आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे। तसेच डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट हे स्थापित करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की SIT स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे। कालच CM साहेबांनी SIT स्थापन केलेली आहे, पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक IPS अधिकारी नियुक्त केलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जी आहे ती कमिटी वेगळी पाहिजे। त्यानंतर त्यांच्या घरच्यांना कंपन्सेशन म्हणून 5 करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे एलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे, कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा ताईच होती। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे, जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये आणि जे आमच्या महिला डॉक्टर 24 तास काम करतात त्यांना एक सेफ फील व्हावं। कारण त्यांच्या सगळ्या डॉक्टरमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की डॉक्टरांची सेफ्टीचं एवढं दुर्लक्ष सरकार का करत असते। नेहमीच बघत असता तुम्ही डॉक्टरांवर मारहाणी होते, त्यांची सेफ्टी कमी आहे, महिला डॉक्टरांना काम करताना सेफ फील होत नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की सेफ्टी झाली पाहिजे, SIT स्थापन झाली पाहिजे व जी केस आहे ती फास्ट ट्रॅकमध्ये झाली पाहिजे। कारण 10 दिवस झाले अशा केसला, जी केस खूप अशी दुर्दैवी आहे त्याला 10 दिवस उलगडून गेले आणि त्याच्यावर आज पण काही झालेलं नाही। त्यामुळे सगळ्या डॉक्टर समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। त्यामुळे आम्ही आज OPD सेवा बंद केलेली आहे। 2 दिवसानंतर वॉर्ड सेवाही बंद होणार आहे। आरोग्य सेवेवर जो परिणाम होतो याला जबाबदार कोण? याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे, कारण 10 दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही 5 दिवस झालं शांतीत प्रोटेस्ट करत आहोत। आम्ही कॅन्डल मार्च केला, आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली, तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष केलं नाही। त्यामुळे 10 दिवसापासून जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल। मनपा अधिकारी अपर्णा थेटे यांच्यावरती रमाई घरकुल आवास योजनेमध्ये गैरकारभार केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावं या मागणीसाठी आंबेडकरवादी पॅंथर चळवळ संघटनेच्या वतीने मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून सदर उपोषणाची दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिलाय। आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री
आज आमच्या उपोषणाला 5वा दिवस लागलाय. आम्ही आमरण उपोषणाला बसलोय आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेसमोर. तर आज आमच्या उपोषणाला 5वा दिवस झालाय. तर आपण आपल्या शहराचे पालकमंत्री आहात तर आहात, पण आपल्याकडे सामाजिक न्याय मंत्री हे सुद्धा खातं आपल्याकडे आहे. पण आपण शहराचे सामाजिक न्याय मंत्री असताना मला असं वाटतं की आपल्या समाजाचे प्रश्न कोण सोडवल. आता मी तुमच्या शहराचा रहिवासी आहे, आणखी तुम्ही माझेच पालकमंत्री आहात, आणखी इथलं प्रशासन जे आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये म्हणायला काही हरकत नाही म्हणा, किंवा तुम्ही पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे शहराचे हेड म्हणायला काही हरकत नाही. तर आज आमच्या उपोषणाला 5वा दिवस झाला आहे, तरी पण तुमची भेट नाही म्हणा, किंवा तुमचे कुठले सामाजिक कार्यकर्ते आमच्याकडे आले नाही. मी महानगरपालिकेमध्ये सतत 3-4 महिन्यापासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण आम्हाला आतापर्यंतच अधिकाऱ्यांनी कुठलीच आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही, माझ्या कामाची दखल घेतली नाही. आणखी मला असं वाटतं हे होऊ शकत नाही, कारण आपल्या शहरामध्ये 150, 200 कोटीचे जर कधी घोटाळे होत असतील, आणखी तुमच्या कानापर्यंत गोष्ट येणार नाही अशातला भाग असू शकतो का? कारण हा घोटाळा इतका मोठा नाहीये. याच्यामधल्या ज्या मॅडम आहेत अर्पणा तेटे, यांच्यावरती गुन्हा दाखल करा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत, कारण यांनी गरिबांचे पैसे खाल्लेत. त्याच्यामुळं आम्ही ज्या मागणी घेऊन बसलोय तर आजपर्यंत आमच्या उपोषणाला कोणीही भेट दिली नाही. तर मला अशी अपेक्षा आहे तुम्ही आमच्या उपोषणाला भेट देणार. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जी श्रीकांत सर, आणि अतिरिक्त आयुक्त उपायुक्त रणजित पाटील सर जे आहेत, तुम्ही कुठं आहात हो? आज आमच्या आमरण उपोषणाला 5वा दिवस लागलाय, आणखी तुमचा कुठलाच कर्मचारी आमच्यापाशी आला नाही. म्हणजे आम्ही न्यायाची भीक मागायची तरी कुणाकडं? म्हणजे मी लोकशाहीमध्ये जिवंत आहे का नाही मला तेच कळत नाहीये. आणखी खास करून आपल्या शहराचे लाडके सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, तुम्ही आम्हाला न्याय देणार नाहीत का? आज तुम्ही जर कधी आम्हाला न्याय देणार आहात तर आज आमच्या आमरण उपोषणाला 5वा दिवस लागलाय. आजपर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा, तुमच्या अधिकाऱ्यांनी म्हणा, किंवा तुमचे काही पदाधिकाऱ्यांनी आमची भेट घ्यायला पाहिजे होती, पण आजपर्यंत आमच्यापाशी कोणीही आलं नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आता शेवटी आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडं? आणखी आपल्या शहरामध्ये जेव्हा इलेक्शन जवळ येतं तेव्हा तुम्हाला गरिबांचा पुळका येतो अशातला भाग दिसतोय. कारण मी गरिबांचे सामाजिक समाजाचे प्रश्न घेऊन इथं बसलोय. गरिबांना त्यांच्या न्यायाचे, त्यांच्या हक्काचे घरं भेटावं म्हणून मी आज 5 दिवसापासून उपोषण करतोय. माझ्यासोबत आमची पूर्ण टीम आहे, जे आज आमच्या उपोषणाला 5 दिवस झाले. तरी पण तुम्हीच एकदा आमच्या उपोषणाला भेट दिली नाही म्हणा, किंवा तुम्हाला फोन करतो तर तुम्ही फोन सुद्धा उचलत नाहीत. म्हणजे वा, कमाल म्हणायला पाहिजे. तुमच्याकडं खातं कुठलं आहे? सामाजिक न्याय मंत्री. सामाजिक न्याय मंत्री साहेब, न्याय द्या आम्हाला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर या आठवड्यात 6 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 14 नोव्हेंबर पर्यंत मतदार यादीवरती आक्षेप स्वीकारले जातील. प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून मनपाच्या 29 प्रभागांची रचना अंतिम करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडघम वाजू लागलं आहे. प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून मनपाच्या 29 प्रभागांची रचना अंतिम करण्यात आली आहे. तर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर या आठवड्यात 6 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 14 नोव्हेंबर पर्यंत मतदार यादीवरती आक्षेप स्वीकारले जातील. प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर आता मतदार याद्यांवरती काम सुरू करण्यात आलं असून प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाते. ही प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरती हरकती व सूचना स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. त्यानंतर मतदार याद्यांवरती प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा पंचनामा करून प्रभागाला जाऊन स्थळ पाहणी करत मतदार यादीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आरक्षणाची 11 नोव्हेंबरला सोडत मनपातील प्रभागातील आरक्षणाची 8 नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली जाणार आहे. 2011च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे 29 प्रभागातील 22 वॉर्डची SC आणि 2 वॉर्डात ST जागांचं आरक्षण असणार आहे. उतरत्या क्रमानुसार प्रभागातील आरक्षित वॉर्ड केले जाणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर. आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे.
एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनॅडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रोटरी परिवार संभाजीनगर तर्फे आयोजित कर्करोग प्रतिबंध निदान व जागरूकता रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरविंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी शहरातील 11 रोटरी क्लबने मिळून रोटरी माजी अध्यक्ष परिषद छत्रपती संभाजीनगर कॅम्पच्या पुढाकाराअंतर्गत कर्करोग प्रतिबंध निदान व जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड व शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. रोटरी जिल्हा 3132 मधील सर्व रोटरी क्लबने यावर्षी ऑक्टोबर महिना हा कर्करोग प्रतिबंध निदान व जागरूकता महिना म्हणून साजरा केला. यामधील उपक्रमांद्वारे 2000 पेक्षा अधिक रोटरी सदस्य तसेच नागरिकांनी कर्करोग प्रतिबंध व निदान यासाठी आर्थिक योगदान दिलं व 20 लाख रुपयांचा निधी द रोटरी फाउंडेशन मध्ये जमा केला. या उपक्रमाची सांगता छत्रपती संभाजीनगर मध्ये रॅलीचं आयोजन करून करण्यात आली आहे. रॅलीमध्ये नागरिक, कर्करोग रुग्ण हे शासकीय कर्करोग रुग्णालय, भडकल दरवाजा, मनपा कार्यालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातून भडकल दरवाजा, मिल कॉर्नर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, मनपा कर्मचारी कार्यालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय ते भडकल दरवाजा, मिल कॉर्नर, वरद गणेश मंदिर, निराला बाजार, नागेश्वरवाडी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, मनपा कार्यालय, शासकीय कर्करोग रुग्णालय असा मार्ग ठेवण्यात आला होता. यामध्ये शासकीय कर्करोग रुग्णालय, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, केअर सिग्मा रुग्णालय यांचं अमूल्य सहकार्य या आयोजनात लाभलं आहे. यात अध्यक्ष कॉप्स छत्रपती संभाजीनगर हेमंत लांडगे, सचिव कॉप्स छत्रपती संभाजीनगरचे अशोक तोष्णीवाल, सहाय्यक प्रांतपाल विवेक कानडे, भरत चोपडे, सरिता लोणीकर, सूरज डुमणे, सतीश लोणीकर, डॉक्टर अमोल जोशी, हबीब शेख, रसिका पंतोजी, राहुल बोधनकर, किशोर निकम, सागर
तोलवानी, स्वाती स्मार्त, रोट्रॅक्ट जिल्हा 3132च्या जिल्हा रोट्रॅक्ट प्रतिनिधी केतकी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतला. विविध रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष अजय फणसाळकर, निवृत्त गजभारे, दिव्या मराठे, डॉक्टर सरताज पठाण, वंदना वाघचौरे, मैत्रेय मुतकवी, दौलत खान पठाण, माधुरी सांगवीकर, चंद्रकांत कांबळे, ज्योती काथार, अशोक जोशी, निशांत लांडगे, सुकन्या साबळे, अर्णव जोशी, इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. रोटरी युथ एक्सचेंज अंतर्गत ब्राझीलहून आलेली यास्मिन ही सुद्धा या रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाली होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने विनापरवाना कत्तलखान्यावरती कारवाई करत काही कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच मनपा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशानुसार आज झोन क्रमांक 6 अंतर्गत मौजे चिकलठाणा सुखना नदी लगत मोतीवाला कॉलनी येथील अवैध विनापरवानगी अनधिकृत कत्तलखाना निष्कासित करण्यात आला. सदर कत्तलखाना चालक विरुद्ध अवैध गोवंश कत्तल, जिवंत प्राणी ताब्यात असणं तसेच गोवंश जातीची अवैध वाहतूक करणं व प्राणघातक हल्ला करणं इत्यादी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांविरुद्ध संबंधितांवरती MIDC सिडको पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच दुपारच्या सत्रात झोन क्रमांक 9 अंतर्गत अवैध मांस विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 15 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, मनपाची परवानगी नसलेल्या एकूण 2 दुकानधारकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मनपा सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव सिडा व पोलीस कर्मचारी इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, संदीप काकानटे व पशुधन कर्मचारी, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व नागरी मित्र पथक कर्मचारी इत्यादी मार्फत सदर कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला काहीही फायदा झाला नाहीये, तसेच इतर समाजाला फायदा झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यासमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा मराठा समन्वयक विदुर लागडे यांनी दिलाय. आम्ही 17 ऑक्टोबर 2025 आता एक 10-15 दिवसापूर्वी विखे पाटलांना या GR मधून एकही कुणबी सर्टिफिकेट निघालं नाही या संदर्भात आम्ही त्यांना घेरावा घातला होता. त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली, त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिले नाही. त्यामुळे 2 सप्टेंबर 2025 हा GR फसवा आहे आणि ह्या GR मधून आतापर्यंत एकही कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही आणि मिळण्याची सुद्धा शक्यता नाही. ज्यांच्या नोंदी नाही त्यांना समाज माध्यम अशा बातम्या आल्या कुणबी जे आहेत सुद्धा पोलीस पाटील भरती आहे त्याच्यामधून त्याचा फायदा आंतरवाली यांना झालेला आहे. त्याचा फायदा बघा, पोलीस पाटील भरतीची मी आंतरवाली सराटीची पूर्ण प्रसार माध्यमामध्ये टोटल न्यूज चॅनलमध्ये ही बातमी बघितलेली आहे. ती बातम्या अर्धवट माहिती ती माझ्या पत्रकार बांधवांना. तिथं ते जे परभणीची आपलं आंतरवाली सराटीची पोलीस पाटील भरती आहे का, ती ऑलरेडी अहिल्यानगर जिल्ह्यातलं अहिल्यानगरचं कुणबी सर्टिफिकेट आहे. त्या ताईचे जे नम्रता तारक आहे त्या ताईचे ऑलरेडी आजोबा, वडील, पंजोबा यांचे ऑलरेडी कुणबी सर्टिफिकेट त्यांचं तिथलं येते, आंतरवाली सराटीचं नाही. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा त्याला श्रेय नाही. म्हणजे 2 वर्षांमध्ये या 2 वर्षामध्ये पाटलाच्या आंदोलनाचा कुठेही फायदा झालेला नाही. पाटलाच्या आंदोलनातून एकच झालंय, खोदा पहाडावर निघाला चुहा. काय झालं, एसीबीसी एक साधं उदाहरण आहे. एसीबीसी मधून आमच्या आंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या दोन्ही ज्याच्यामधून 16 लागले. एसीबीसी मधून 16 मराठा तरुणांना पोलीस पाटील भरतीत गेले. पुन्हा EWS मधून झालेलं नुकसान म्हणजे 14 जण EWS मधून लागले. त्याच्यामध्ये 2 जागा खाली गेल्या आणि 9 मुस्लिम लागले आणि 3 ब्राह्मण लागले. मग तुम्ही सांगा आता फायदा आहे का तोटा आहे? इतर समाजाला फायदा झाला, मुस्लिम इतर समाजाला फायदा झाला. जो की मराठा समाज हा 85% EWSचा फायदा घेत होता 2 वर्षापूर्वी. मग कटअप वर असन, कटअप खाली असन तरी मराठा समाजाचा फायदा होत होता. ते EWS गेल्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे. काय तुम्ही इशारा काय त्याला थेट सांगितलं की तुम्ही वर्षा बंगल्यात जाता? आम्ही जर EWS लागू केलं नाही तर काही MPSCचे माझ्या संपर्कात विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांसह आम्ही फडणवीस साहेबाच्या बंगल्यावर त्यांनी आता महाराष्ट्रभरात आता नंतर जी आता ज्याच्या भरत्या याच्यानंतर तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, जेवढ्या भरत्या लिपिक भरती असेल त्या भरत्या फडणवीस साहेबांनी EWS लागू केल्याशिवाय भरती प्रक्रिया राबवू नये एवढी त्यांना विनंती. जर ही राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही EWS लागू होईपर्यंत त्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाला विद्यार्थ्यासह बसणार आहे.
जिल्हास्तरीय शालेय मलखांब क्रीडा स्पर्धेत सक्सेस इंटरनॅशनल स्कूल या शाळेची खेळाडू आराध्या योगेश नवले हिने सुवर्ण पदक पटकावलंय। तिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील यांच्यासह शिक्षक प्रशिक्षक यांनी कौतुक केलंय। जिल्हास्तरीय शालेय मलखांब क्रीडा स्पर्धेत सक्सेस इंटरनॅशनल स्कूल या शाळेची खेळाडू आराध्या योगेश नवले हिने सुवर्ण पदक पटकावलं। जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत सक्सेस इंटरनॅशनल स्कूल पिसादेवी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेची खेळाडू कुमारी आराध्या योगेश नवले हिने 14 वर्ष वयोगटामध्ये मल्लखांब स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं। तिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील यांच्यासह संचालिका तथा मुख्याध्यापिका विजयश्री बारगळ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, गोकुळ तांदळे, राऊत, बजाज, प्रवीण आहाळे यांनी अभिनंदन केलंय। या खेळाडूंना श्याम आंबोरेसर यांनी मार्गदर्शन केलं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर शहरालगत मांडकी येथे 2018 पासून मतिमंद मुलाला मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस, चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल। तर डॉक्टर संपदा मुंडे यांचा जीव गेला मात्र न्याय मिळत नसल्याचा आरोप करत घाटीतील डॉक्टरांनी केलंय काम बंद आंदोलन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।